गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी आहे चारू सपकाळे. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं रोजचं रुटीन. आज होता स्कूलला लास्ट दिवस होता. मग वेदला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. वेदचं रोजचंच रुटीन असतं. म्हटलं चला आज वेदची व्हिडिओ घेऊया. आज सिव्हिल ड्रेस घालून वेद स्कूलला जाणार होता. आज होती पिकनिक पार्टी म्हणून सिव्हिल ड्रेस घालून जायचं होतं वेदला. म्हटलं चल बाबा तुला कोणता ड्रेस घालायचा घाल, कारण की वेदचा खूप टाइमपास चालू होता. आज पार मेकअप वगैरे करून पावडर वगैरे लावून स्प्रे वगैरे मारून तो जात होता. मी आज माझीच थोडीशी व्हिडिओ घेतली. थोडा टाईम होता. म्हटलं चला आज शेवटचा दिवस आहे तर आपण आज थोडी व्हिडिओ घेऊया वेदची, म्हणून मी वेदची व्हिडिओ घेतली. आणि वेद तिथपर्यंत आंघोळ वगैरे करत होता, फ्रेश वगैरे होत होता. म्हटलं चल बाबा तिथपर्यंत मी माझीच घेते, म्हणून मी माझीच व्हिडिओ घेतली. आणि वेदला स्कूलला पण सोडायचं होतं. मीच जाणार होती वेदला स्कूलला सोडायला. आणि वेदची झाली आता तयारी. आता आम्ही स्कूलला जायला निघालो आहे. पण वेदचे शूज काही वेदला सिलेक्ट करता येत नव्हते, कारण की मी बोललेली दुसरे शूज घाल वेद, हे घालू नको. पण त्याला तेच घालायचे होते, कारण की ते त्याच्या ड्रेसवरती मॅच होत होते, म्हणून त्याला तेच घालायचे होते. आणि ते बऱ्याच दिवसातून त्याने शूज काढले घालायला, कारण की त्याचे ना जास्त करून स्कूलचे शूज राहतात, म्हणून हे सहसा घालायला जमत नाही. आणि घरी डेली यूजला तो सँडल जास्त वापरतो, कारण की बाहेर जातानाच कधीतरी आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हाच तो शूज घालतो, असे जास्त घालत नाही. आणि निघालो आम्ही असे स्कूलला. पण तिथंच त्याने 10-15 मिनटं लावून दिले. मी ओरडली तेव्हा तो निघाला. आणि एक शूज तर त्याने हातातच घेतलेला वेदला कधी समजेल काय माहिती. तो बोलतो चल तू पुढे, मी लिफ्टजवळ शूज घालतो. मी निघाली पुढे निघाला तर तो बघा दुसऱ्यांच्याच दारामध्ये शूज घालायला लागला. एक शूज राहिलेला होता त्याचा घालायचा, कारण की म्हटलं चल बाबा तुला कधी कळेल काय माहिती. त्याला अजून समजतच नाही कसं राहावं कसं बोलावं, त्याला काही कळत नाही अजून. तर तो तिथं लिफ्टजवळ मग शूज घालायला लागला. आणि त्याला मी बोललेलीच होती हे घालू नको, तरी पण त्याने तेच घातले शूज. त्याच्या मनासारखंच करतो वेद कधीतरी ऐकत नाही, कधीतरी खूप छान ऐकतो, नाही तर कधीतरी अजिबात ऐकत नाही. त्याला ते घालायचं असतं तेच घालणार. आणि लिपमध्ये पण तो आरसा होता तर तिथं मेकअप करत बसलेला होता. मी कसा दिसतो कसा नाही मला सांग. म्हटलं तू स्कूलला जातोय का कुठे जातोय, मी त्याच्याशी बडबड करत होती, पण तो लक्ष देत नव्हता. लिपमध्ये मग एक जण आलं आणि 1-2 दिवसाचंच बाळ होतं. खूप छान होतं ते बाळ. पण मी त्याची पण थोडीशी व्हिडिओ घेतली, पण तो बरोबर दिसत नव्हता, कारण की त्याला झाकलेलं होतं, थोडंसंच ओपन होता बाळ तो. मग असे आम्ही लिपमधून बाहेर पडलो. आता निघालो स्कूलला जायला. आता स्कूलला जायला निघालो तर तो पटकन चालत पण नव्हता. बॅग पण माझ्याजवळच, बोलतो तूच पकड ती बॅग. शेवटी मीच बॅग घेतली त्याची. थोड्या वेळाने पुढे म्हटलं दे बाबा पटकन बॅग. आणि हे आहे आमच्या सोसायटीचं मंदिर. खूप छान मंदिर आहे. तर त्याला म्हटलं जा दर्शन घेऊन येतो. बोलतो अगं दर्शन घ्यायला गेलो तर मला परत शूज काढावं लागतील, मी बाहेरूनच पाया पडतो. त्याने बाहेरूनच पाया पडल्या देवाच्या. म्हटलं जाऊ दे बाबा, आता 7:10 कमी आहे, स्कूल आहे 7ची, चल लवकर पटकन जाऊया, नाही तर तुला 7च्या पुढे 2 मिनटं पण वरती झाले की स्कूलवाले घेत नाही, गेट बंद करून टाकतात. म्हणून माझी थोडी धावपळ चालू होती की चल याला पटकन स्कूलला सोडून देऊया आपण, आणि मग आपली रोजची रुटीन आहे घरातली कामं ते आल्यावरती करूया. पहिलेचं स्कूलचं काम कंप्लीट करूया. मग वेदची स्कूल अशी आली. मी तिथं पण थोडी व्हिडिओ घेतली, त्याला बॅग दिली आणि थोडी व्हिडिओ घेतली. वेदची स्कूल आहे बाजूला, आली त्याची स्कूल. आता तो स्कूलमध्ये जाणार वेद, तिथून पण थोडीशी घेतली मी व्हिडिओ. आणि स्कूल बस होत्या बाजूला उभ्या. त्याला म्हटलं जा बाबा व्यवस्थित जा. आणि स्कूल आमची फुल डे होती, हाफ डे पण नव्हती. मग नंतर परत मी त्याला घ्यायला आली. कशी वाटली वेदची व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. बाय गाईज.